हे एव्हरीवन, तर खूप दिवसानंतर आपली भेट झालेली आहे. तर बिंदास गौरी या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ मी असा घेऊन आली आहे तुमच्यासाठी की व्हिडिओचं टायटल आणि थंबनेल असं दिलेलं आहे की बघा, माझे असे सिम्पटम्स होते पहिल्या महिन्यापासून ते आत्ता 9व्या महिन्यापर्यंत. जे काही सिम्पटम्स होते त्याच्यावरून मला तुम्ही सजेस्ट करा की मला काय होऊ शकतं. आणि एक मेन पॉईंट म्हणजे मी तुमच्याबरोबर आधी क्लिअर करेल, तो म्हणजे असा, जेव्हा आपली ट्विन्स प्रेग्नेन्सी असते तेव्हा डॉक्टर आपल्याला आधीच सांगतात की तुम्हाला ट्विन्स आहेत. तर माझ्या बाबतीत सुद्धा तसंच झालेलं आहे. पहिल्याच महिन्यामध्ये मला समजलं की मला ट्विन्स आहेत. म्हणजे ट्विन्स असल्यामुळे आपण जास्त एक्साइट असतो की काय होईल, मुलगा होईल की मुलगी होईल, की दोन्ही मुलं होतील, दोन्ही मुली होतील, असं आपण म्हणजे सजेस्ट करत असतो. आपल्याला असं म्हणजे वाटतं की आपल्याला कळावं काय आहे नक्की, किंवा एक मुलगा असू शकतो किंवा एक मुलगी असू शकते. लगेचच व्हिडिओला आपण स्टार्ट करूयात. तर तुम्हाला मी सिम्पटम्स सांगते पहिल्या महिन्यापासून माझे सिम्पटम्स. तर पहिला महिना, दुसरा महिना, तिसरा महिना मला काहीही त्रास झालेला नाही आहे. काहीच नाही, मळमळ नाही किंवा उलटी नाही. एकदम थोडंसं चक्कर आल्यासारखं फक्त होत होतं, किंवा मूड स्विंग्स म्हणा वगैरे, तसलं माझ्या बाबतीत काही झालेलं नाही आहे. आणि कधी मी उलटी केली आहे, मला असं मळमळलं आहे आणि मी उलटी केली, असं माझ्या बाबतीत कधीच नाही झालेलं आहे. म्हणजे तो सिम्पटम्स तर नाहीच आहे माझ्या बाबतीत. आणि पहिल्या महिन्यापासून ते मी आत्ताच्या 9व्या महिन्यापर्यंत भरपूर सारी हालचाल केलेली आहे आणि बसून राहिलेली नाही आहे. म्हणजे मला माझ्या पोटाने भरपूर सारी साथ दिली. त्याच्यामुळे मला काही त्रास नाही झाला आणि मी माझं काम स्वतः करू शकते, किंवा माझं स्वयंपाक म्हणा किंवा भांडी वगैरे या सगळ्या गोष्टी मी स्वतः केल्या. त्या गोष्टींमध्ये मला त्रास नाही झाला. अजून नंतरवाला सिम्पटम्स असा असू शकतो, तो म्हणजे की जेवण न जाणं, किंवा असं ताटपुडं आलं की जेवू न वाटणं, किंवा असं सुद्धा माझ्या बाबतीत नाही झालं. म्हणजे जेवण माझ्यासमोर आलं तर मला खाऊ वाटायचं. असं कधी वाटलं नाही की मला असं मळमळते, समोर आलंय, नको मला आता हे, असं कधी नाही झालं. मी जेवण सुद्धा पोट भरून केलं. एक गोष्ट झाली माझ्या बाबतीत, ती म्हणजे की पेरू हा जास्त आवडायला लागलेला होता. भरपूर सारे पेरू मी खाल्ले असतील मला असं वाटते, म्हणजे प्रत्येक फ्रूटमध्ये. तर पेरूच जास्त खाल्ला असेल मी. म्हणजे जास्त गोड खाऊ वाटत होतं, तिखटपेक्षा जास्त गोड मला आवडायचं, किंवा गोड खाऊ वाटायचं जास्त. असं सुद्धा झालं माझ्या बाबतीत. आणि ट्विन्स प्रेग्नेन्सी असल्यामुळे आपण जरा जास्त काळजी घेतो. आणि नंतर 7व्या महिन्यातली जी सोनोग्राफी झाली माझी, 7व्या महिन्यातल्या सोनोग्राफीमध्ये सुद्धा छान बाळांची ग्रोथ आहे, किंवा पाणी वगैरे सगळं व्यवस्थित आहे. आता इथून पुढे जी सोनोग्राफी होईल ती म्हणजे लास्टवाली सोनोग्राफी असेल, 9व्या महिन्यातली सोनोग्राफी. तर तो व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. म्हणजे त्या सोनोग्राफीमध्ये आपल्याला समजतं की डिलिव्हरीची डेट काय आहे. डेटसुद्धा नुकतीच जवळ येते, आणि जसं की आपली डेट जवळ येते डिलिव्हरीची, तसं आपल्या मनामध्ये अजून भीती वाढते, की म्हणजे अजून भीती वाटते की काय होईल. आणि तो क्षण असं जवळ यायला लागला की अजून आपल्याला असं गुदमरायला होतं. तसंच माझ्या बाबतीत सुद्धा झालंय. आणि तसं पाहायला गेलं तर म्हणजे प्रत्येक लेडीजला तसे सिम्पटम्स असतीलच असं नाही आहे, किंवा कोणाला त्रास होतो, कोणाला नाही त्रास होत. पण माझ्या बाबतीत पहिल्या महिन्यापासून काही त्रास नाही झालेला आहे मला. पण असं मला कोणी सांगायचं की तुला आता ट्विन्स प्रेग्नेन्सी आहे, किंवा तुला आता बेड रेस्ट देतील, तुला खूप रेस्ट करावा लागेल, तुला आता बसूनच राहावं लागेल वगैरे वगैरे, त्या गोष्टी आपण इकडून तिकडून ऐकतो आणि आपल्याला अशी जाम भीती वाटायला लागते, कारण आपल्याला एक्सपिरियन्स नसतो. आणि माझी पहिलीच प्रेग्नेन्सी, आणि त्यामध्ये ट्विन्स प्रेग्नेन्सी, आणि त्याच्यामुळे असं कोणी सल्ले दिले की अजून भीती वाटते. आणि असं भीती वाटायला लागते की खरंच असं असतं का, असं केल्याने असं होतं का. बट किंवा जास्त तुम्ही जेवण करा. आता तुम्हाला ट्विन्स प्रेग्नेन्सी म्हणजे तुमच्या पोटामध्ये 2-2 बाळ, त्यात तुमचं जेवण म्हणजे तुम्ही तिघांचं जेवण जेवलं पाहिजे, इतकं सारं तुम्ही खाल्लं पाहिजे, असं आपल्याला सांगण्यात येतं. पण कसं असतं की ऑलरेडी आपल्या पोटामध्ये बाळ असतं, त्याच्यामध्ये आपलं पोट अजून जड जड आपल्याला वाटायला लागतं, आणि जेवण हे एकदम नाही जात, आणि
त्याच्यामुळे कुणी सांगितलं तरी तुम्हाला जे वाटते तेच करा. उगाच जास्त ओव्हर खाऊ नका. जसं तुम्हाला भूक लागेल तसं तुम्ही खात जा. आणि कसं होतं की प्रेग्नन्सी असल्यामुळे जास्त काळजी घेतली जाते, जास्त जेवणाकडे लक्ष दिलं जातं, या सगळ्या गोष्टी होतात. पण तुम्हाला जसं वाटेल, तुम्हाला जसं आवडेल, तुम्हाला जसं जेवण जाईल की बाबा तुम्हाला ती गोष्ट नाही आवडते तर तुम्ही नाही खाल्ली तरी चालेल, नंतरून ती गोष्ट खा. किंवा जी गोष्ट तुम्हाला आवडते ती खा. उगाच एखादा फोर्स करतोय म्हणून तुम्ही जास्त ओव्हरलोड घेऊ नका त्या गोष्टीचा. मग कसं होतं की जास्त पोट पण जास्त मग जडजड वाटायला लागतं, त्यात मग जास्त मग चालू वाटतं, या गोष्टी मग कुठेतरी होतात. प्रेग्नन्सीमध्ये असंच असतं की अति लाड केला जातो आणि आपण सुद्धा भरपूर सारा लाड करून घेतो. मी तुम्हाला म्हटलं तसं की प्रत्येक लेडीजला त्रास होतोच असं नाही आहे. काही लेडीजला होतो त्रास, काही लेडीजला नाही होत, किंवा एखाद्या लेडीजला भरपूर सारा त्रास होतो. फर्स्ट मंथपासून 9 मंथपर्यंत नाही माझ्या बाबतीत तसं काही झालेलं, किंवा मला नाही त्रास झाला कसला ना, मला त्या गोष्टी अशा ओमेटिंग होत होत्या वगैरे नाही. मी भरपूर सारं खाल्लं, किंवा म्हणजे जसं मी प्रेग्नन्सीच्या आधी जेवण करत होते तसं जेवण मी करते आणि प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा तसं जेवण मी केलं. तुमचं काय मत आहे किंवा तुम्हाला काय वाटते, काय होईल, मला कमेंट करून नक्की सांगा. तर आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकंच. आणि मी आता जेव्हा 9 मंथमधली प्रेग्नन्सीची टेस्ट म्हणजेच सोनोग्राफी करेल तेव्हा तोसुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेल. आणि डेटसुद्धा पडेल की लवकरच की कधी डेट आहे, कधी होईल माझी डिलिव्हरी वगैरे, त्या गोष्टीसुद्धा मी तुमच्याशी नक्की शेअर करेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बाय.